लोकांचे फोटो तुमच्या खिशात येतात कसे? दाखवतो ना. माझ्याकडे नाही आहे ना गणेशजी, मी तुमचे पैसे काढून. अरे ते उभे आहे ना, तुम्ही काल मला. तर आज गणेशजी सोबत मला प्रँक करायचा होता, म्हणून मी काय केलं, त्यांच्या खिशातले सर्व पैसे मी काढून घेतले. परंतु पैशासोबत मला काही चीट, काही फोटो, काही नंबर आढळले आणि मला त्यांना याचा प्रश्न विचारायचं होतं. मला प्रँकच करायचा होता, पण माझ्यासोबत प्रँक झाला आणि गणेशजी माझ्यासोबत असं कसं करू शकतात ना, तेच मला कळत नव्हतं. आणि म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. हे जसं ना 12च्या भावात, 12च्या भावात श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ श्री. हॅलो फ्रेंड्स, माझे हबी, माझा नवरबा, माझे गणेशजी जस्ट घरी आलेले आहेत. लुकिंग लाईक अ वाव. आमच्यासाठी आणलेली आहेत कुल्फी. कोणती कुल्फी आणली मम्मी? माहित नाही मला. फोडून देऊ कुमा? दे ना त्याने फोडून. आण बेटा फोडून. पप्पांनी मावा कुल्फी. हे बघा मावा. फोन केली किती रुपये आले? 1 रुपया आला नाही. असं काय नाही. मला पहिले 150 रुपये द्या तुम्ही. पहिले भारत पे चेक कर, मग मला सांगतो कसं आहे. आणि तुमच्या पाकी हे खिशात मला एक गोष्ट सापडली. तुमचा लय आज हे आहे. मला माहित नव्हतं तुम्ही एवढे चालवा. दाखवतो ना. आल्या नाही, मग अजून मला सांग. आल्याबरोबर मला मागं लागली. फोटो बिटो कोणाचे ठेवून आले तुम्ही खिशे? लोकांचे फोटो तुमच्या खिशात येतात कसे? दाखवतो ना. फोटो कोणाचा आहे ते सांगा पहिले, त्याच्यावर नंबर कोणाचा आहे, कोण आहे ते बाई? गणेशजी हे पण मी सिरियसली बोलणार या, हाशावर नेऊ नका. पाहिजे नाही काय? 400 रुपये त्या दयावाने देतो सकाळी. मी 1 रुपया बी देत नाही कोणाला. सगळे पैसे ते मय आहेत. का मम्मी तू राहतस तर काय एवढ्या उन्हात पप्पा सोबत? तिकडे किती गरमी असते, जाऊन पाहिजे. मला तुमचे पैसे नको, मला पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तुमचे पैसे तुम्हालाच ठेवा. तुम्हीच पाहिले का पैसे? चला ना आंघोळ करू ना. तरबूज पाहिलं ना आपण, नरम नरम होतं ना, म्हणजे जाऊ द्या बाबूली करा. तर गणेशजीने मला जेव्हा पैसे दिले तेव्हा मी ते घेतले नव्हते आणि मी आज असं ठरवलं होतं की आज मला त्यांच्यासोबत प्रँक करायचं आहे. म्हणून जेव्हा ते आंघोळीसाठी फ्रेश व्हायला गेले ना, तेव्हा मी त्यांचा जे पॅन्ट होता ना ते घेतलेला आहे. आणि गणेशजीने मला कबूल केलं होतं की मी तिला 200 ते 250 रुपये रोज देणार. परंतु माझ्या गुगल पेला आज 120 रुपये आले होते आणि मला बाकीचे 130 रुपये पाहिजे होते. तर ते मला फक्त 50 रुपये देत होते. तर ते फ्रेश व्हायला गेले आणि मी त्यांच्यासोबत कबुली केली होती की मला 250 रुपये रोज पाहिजे. ते याच्यामुळे, कारण त्यांच्याकडे जर पैसे राहिले तर ते गैरवापर करू नये किंवा चुकीचा वापर करू नये, म्हणून मी त्यांच्याकडचे सर्व पैसे काढून घेत असते. तर आता इथं मी सर्व जे पैसे वगैरे होते त्यांच्या खिशात जे काही होतं ना ते काढलेलं होतं. आणि हे बघू शकता 570 रुपये त्यांच्या खिशामध्ये मला आढळलेले आहेत. आणि आता हे मी कपाटामध्ये लपून ठेवणार आहे आणि मी बघणार की त्यांना कधी लक्षात येते की आपल्या खिशातले पैसे गायब आहे. परंतु रात्रभर त्यांनी अजिबात खिशे वगैरे बघितले नाही आणि थेट सकाळी दहीवाला दही घेऊन आला. तुम्ही ठेवून दिले होते गणेशजी, आठवण करा. घेऊन ठेवून दिले होते. मला तुमच्या पैशाची गरज नाही. तुम्ही काय म्हणे राहू दे, नाही घेत तर ठेवून देतो. माझ्याजवळ नाही आहे ना गणेशजी. देणं आले त्याच्यासोबत देणं, ते उभे आहे ना.
ते पहिले ते पाकिट आणून त्याला जीवार कर. अहो माझ्याजवळ नाही आहे ना. अरे ते उद्या नाही यार, काय ते तमाशा करतो लोकांसमोर. दे लवकर. अहो माझ्याकडे नाही आहे ना गणेशजी, मी तुमचे पैसे करून मी आता. अरे ते उभे आहे ना. तुम्ही काल मला दिले वापस नव्हते घेतले का, लक्षात. अरे यार मला दिले होते का पण तुम्ही का. सुरू आहे गणेशजी तुमचं, एकच नंबर सुरू आहे. पहिले पैसे देत ना, आताही पैसे देत ना. काऊन असे करून राहिले तुम्ही. फोन पेले पैसे आले, पैसे नाही का. तुम्ही मला कबूल केला होता ना पैसा 100 रुपये रोज आणि हा 150 रुपये 250 रुपये रोज पाहिजे मला. नाही तर मग नाही उरले तिथं काय चोऱ्या करू का. 4 वाजता लस्सी पाठवतो. 4 वाजता पाठवतो तर तुम्हाला लवकर येता नाही येत काय. ऑटो नाही आहे, हे नाही आहे, ते नाही. तुम्हीच तर नखरे करता जास्त. मन नाही पाहिजे 50 रुपये, हे तुम्हीच घ्या. 250 रुपये पाहिजे मला. हॅलो गणेशजी, हे घ्या पैसे. मला नाही पाहिजे 50 रुपये तुमचे. कामा कामा तर आता आपण बघूया गणेशजीच्या खिशामध्ये काय काय आढळलं होतं. तर दहीवाला दही घेऊन आला होता आणि ती प्रचंड असे रागावले होते, कारण साहजिक आहे एखादा व्यक्ती खाली दही वगैरे सामान वगैरे घेऊन आला आणि माझा प्रँकच राहिला आणि व्यवस्थित तो करणं पण नाही झाला, कारण की दहीवाला खालून ओरडत होता दही घ्या दही घ्या. त्याच्यामुळे मला नाईलाजास्तव त्यांना लवकरात लवकर पैसे काढून द्यावं लागले. आणि नंतर ते मला हिशोब सांगत होते की मुलांना खायला आणला, आणि साहजिक आहे मुलांना 100 ते 150 रुपयाचा खायला आणतात. नंतर संध्याकाळी आईस्क्रीम वगैरे आणतात. माझ्या गुगल पेला 100-150 जमा होतात आणि 50-100 ते मला देतात. तर साहजिक आहे पैशांचा हिशोब बरोबर झालेला होता. तर आता त्यांनी नाश्ता वगैरे म्हणजे जेवण वगैरे केलं. मी त्यांना चहा वगैरे दिलेला आहे आणि चहा वगैरे घेऊन ते निघालेले आहे. मग मी त्यांना सांगितलं की बाबा मी तुमची मस्करी करत होती, हे पण तुम्हाला कळत नाही का. आणि राहिला खिशामध्ये फोटो आणि नंबर निघायचा प्रश्न, तर मी त्यांच्यासोबत तो एक प्रँक केला होता. त्यांना माहिती होतं एवढे तुमचे पैसे लपवले, हे केलं, तुम्हाला त्रास दिला. तुम्हाला असं जरासं वाटत नाही का रागाव म्हणून बायकोने. मला झपके द्या वाटते. मग द्या आज मध्ये तुम्ही झपके देऊन दाखवा. हात तर पप्पाने मारू का रे. हा मारू का. त्यान बरं स्वराज. याच्या तोंडावर मारलं की लय त्याच्या जीवावर येते माहिती आहे का. तोंडातून रगत पाळू का. चैनीन रा. मारू का. कशी जीवाला आली होती. पैसे घेतले होते तर मग ते लोक ते उभा होता ना खाली. उभा होता आता. आपण रिकामे आहे, तू आहे रिकामे. लोकांना समजतं का तू. तुम्ही रिकामी आहात. तुम्ही मार मार. हा मम्मी ते मारते. लेकरू शेवटी मायच्याकडूनच होत असते माहिती आहे का. बचाव कोई मुझे बचाव. माझा नवरा मला मारत आहे. जसा ना 12च्या भावात. 12च्या भावात जसा 12च्या भावात. 12च्या भावात अशी एक चिठ्ठी लिहून देईन मी तुमच्या नावानं. 12च्या भावात.
जा ना कामाले, 10 वाजले ना, अति झोपास का चालता बस. हा तिकडे अब यहाँ पे भारत पाकिस्तान का युद्ध शुरू हो गया और जल्दी ही अंत हो गया. नंतर मस्तपैकी ते गेलेले आहेत. नंतर 2 पार्सल आलेले आहे, एक स्वरासाठी एक स्वराजसाठी आहे. पॅन्टी वगैरे स्वराजसाठी बोलावलेले आहेत कारण लहान मुलांना पॅन्टी वगैरे सर्वात जास्त लागतात, त्याच्यामुळे स्वराजसाठी पॅन्टी वगैरे बोलावलेले आहेत. आणि ते पार्सल उघडून यांनी बघितलेलं आहे. स्वरा आणि स्वराजसाठी केलेलं आहे मी मॅगी, आणि ते आता इथं मॅगी खात आहे. आणि मला एका प्रश्नाचं अजून उत्तर द्यायचं आहे. जे लोक तमाशा वारंवार बोलतात, तर मला असं वाटते त्या लोकांना तमाशाचा एक्सपिरियन्स किंवा अनुभव जास्त आहे. कारण ज्या लोकांना ज्या गोष्टीचा अनुभव असतो ती गोष्ट तो प्रखरपणे दुसऱ्याला सांगत असतो. बहुतेक त्यांची फॅमिली तमाशा करत असेल किंवा ते स्वतः तमाशा चालवत असेल. तर चला आता गणेशजी तर गेलेले आहे. मुलांचा नाश्ता वगैरे झाला. आज आहे संडे, तर आज तर भरपूर काम आहे. मुलांच्या आंघोळी करणे, नखं वगैरे कापून देणे. तर मला एक सांगायचं आहे की भरपूर लोकांना म्हणतात मोहिनी अशीच आहे, मोहिनी तशीच आहे, ड्रामे करते, तमाशे करते, हे करते ते करते. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे, मी तमाशे करू द्या, ड्रामे करू द्या, जे काही करत आहे ते मी माझ्या फॅमिलीसोबत माझ्या घरात 4 भिंतीच्या आतमध्ये करत आहे आणि मी माझ्या चॅनलवर टाकत आहे, बरोबर. आणि मी तुम्हाला निमंत्रण पत्रिका देत नसते की या तुम्ही बघा. आणि जर इथं तमाशा असते, जे लोक म्हणतात तमाशा आहे, तर मला असं वाटते तुम्ही जर वारंवार ते शब्द वापरताना तर तुम्हाला तमाशाचा अनुभव जास्त आहे. कदाचित तुमच्या फॅमिलीमधून कोणी तमाशात काम करत असेल किंवा तुम्ही तमाशाचा फड चालवत असाल, म्हणून तुम्ही लोकांना तमाशा अशी भाषा, म्हणजे ते म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, जो जसा असते तो दुसऱ्यांना त्याच दृष्टीने बघत असते. तर असं काही लोकांचं झालेलं आहे. आणि मी म्हणतो जर इथं तमाशा चालू आहे तर तुम्ही तमाशाचे मेंबर कशाला बनता, तुम्ही भागीदारी कशाला दाखवता तमाशा बघून, बरोबर ना. तर असे ज्यांना तमाशा वाटते तर बेस्ट ऑफ लक, कारण तुम्हाला त्याचा भरपूर अनुभव आहे. आणि तमाशाचे सहभागी होऊ नका, तमाशाची तिकीट खरेदी करू नका आणि तमाशा बघू नका. आणि आमच्या नवरा बायकोचं आंबट तिखट गोड भांडण तर चालूच राहणार आहे. ज्यांना बघायचं आहे ते बघा, नाही बघायचं आहे तर डिस्लाईक मारून तुम्ही नॉट इंटरेस्टेड करून डोंट रिकमेंडेशन दिस चॅनल असं करून पण जाऊ शकता. कारण ज्याच्या सोबतीला देव आहे त्याला कोणी पण हरू शकत नाही, कोणीही त्याला काहीच करू शकत नाही. चला ओके, चला बाय बाय. कारण कसं आहे ना, आता मी कामाला लागली की माझं कामं करणं, नंतर मग ते प्रमोशनचे हे पडलेले आहेत, 2 व्हिडिओ करायचे आहेत, भरपूर कामं आहेत. तर म्हटलं चला आज सकाळीच तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये बोलूया. तर चला बाय. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा, नाही तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता. कारण देव तारी त्याला कोण मारी. तुम्ही कितीही प्रयत्न करा माझे चॅनल बंद करायचं, ते होणार नाही. तुमचं स्वप्न ते स्वप्नच राहणार. बाय.